वेलकम बॅक टू द पार्ट 2 ऑफ राणीची बाग. तर पुढे कोणते कोणते ॲनिमल्स आम्ही पाहिले हे आपण पाहूया. चला तर मग पेंग्विन्स पाहिल्यानंतर आम्ही नेक्स्ट ॲनिमल बघायला निघालो. चालताना आजूबाजूचा एन्व्हायरमेंट खूप सुंदर वाटत होता. भरपूर हिरवळ, मोठमोठी झाडं आणि स्पेशल गोष्ट म्हणजे इथल्या प्रत्येक झाडाला प्रॉपर नेमिंग केलेलं आहे. ॲनिमलसोबतच निसर्गाचा पण खूप ओळख छान करून देणारी जागा आहे. त्यानंतर आम्ही डिअर्स पाहिले. खूप छान दिसत होते. त्यांची शिंगे म्हणजे जणू काही क्राऊन किंवा थ्रोन सारखी वाटत होती. ते एकदम निवांत आराम करत होते. त्यांची छोटी छोटी पिल्लं बघून खूप आनंद वाटत होता. त्यांच्या वेगवेगळे टाईप्सबद्दल माहिती देणारा एक बोर्डसुद्धा तिथे लावलेला होता, जो खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. त्यानंतर आम्ही हायना आणि लेपर्ड पाहायला गेलो. हायना तर मस्त त्याची दुपारची झोप काढत होता, त्याला बघताच नाही आलं. लेपर्ड पाहिला, मात्र खूप गर्दी होती, त्यामुळे एका परफेक्ट शॉट घेता नाही आला. पण रिअल लाईफमध्ये त्याला पाहणं हा एक्सपिरियन्सच वेगळा होता. पुढे आम्ही बियर्ड्स पाहिले, म्हणजेच भालू. ते खूप क्यूट आहेत की डेंजरस हेच कळत नव्हतं, कारण दोघेही एकमेकांसोबत मस्ती करत होते. आता आम्ही चाललो आहे राणीच्या बागेच्या मेन अट्रॅक्शनकडे. हा ॲनिमल जर तुम्ही पाहिलं नाही ना, तर तुम्ही काहीच पाहिलं नाही. द वन अँड ऑनली आपला टायगर. खरंच काय पर्सनॅलिटी आहे, काय वॉक, एकदम रॉयल वाईब. तो इतका ट्रेंड होता ना, त्याला बघण्यासाठी पण इतकी गर्दी होती ना की तुम्ही विचारच करू शकत नाही. पाण्यात उतरून तिन्ही विंडोकडे जवळून स्विमिंग करत फिरत होता. वाव, टोटली वर्थ इट. तो इतका मोठा होता ना की माझा मुलगा तर घाबरूनच रडायलाच लागला. त्यानंतर आम्ही लेझी हिपोपॉटमस पाहिले, जे पूर्ण वेळ पाण्यातच चिल करत होते. आणि मग मंकीज फुल टाईम एंटरटेनमेंट. त्यांना बघून तर अख्खा दिवस निघून जाईल. त्यांचं वर खाली उड्या विड्या मारणं, पोरांना सांभाळणं, सगळा तोच वेळ. एक्झिटकडे जाताना हा मॅप आहे, याच्यामध्ये ना सगळं पूर्ण राणीची बाग कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ते. राणीची बाग तब्बल 63 एकर्समध्ये पसरलेली आहे. राणीची बाग ही मुंबईच्या हार्टमध्ये असलेली एक ऐतिहासिक आणि ग्रीन जागा आहे. 63 एकर्समध्ये पसरलेली ही जागा BMCकडून खूप छान पद्धतीने मेंटेन केली जाते, म्हणून इथे येऊन मन खूप शांत होतं. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोमेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.